आज दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा। जिथं तापमान जास्त असतं त्या राज्यांमध्ये आधी मतदान होण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज आठवड्यातली तिसरी बैठक। आचारसंहिता लागू होण्याआधी घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता। देशाच्या विकास यात्रेत मला तुमची साथ हवी आहे। आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र। लोकसभेच्या तिकिटासाठी मी उत्सुक, पण ठाकरे गट सोडणार नाही। अंबादास दानवेंचा खुलासा। चंद्रकांत खैरेंवर पहिल्यांदाच जाहीर टीका। मवियातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतले नेते सिल्वर ओकवर। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांची शरद पवारांशी चर्चा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाणे मार्गे मुंबईत दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात थोड्याच वेळात सभा घेणार राहुल गांधी। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा। पुण्यातील कात्रज परिसरात विजय शिवतारेंना डिवचणारे बॅनर। दादाच ठरवतात पुरंदरचा विजय असा मजकूर। सगळे सोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाज सत्ताधारींच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। नागपुरात नितीन गडकरींनी फोडला प्रचाराचा नारळ। कहो दिल से नितीन गडकरी फिरसे असं प्रचाराचं घोषवाक्य। पंजाबमधील शेतकरी आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सडकून टीका। आंदोलनाच्या आडून समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न, संघाचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।